श्री साईबाबा संस्थानला नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचं स्वागत निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवात 25 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत सुमारे 8 लाखाहून अधिक साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। तर या कालावधीत सुमारे 16,61 लाख रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी दिली आहे। गाडेलकर म्हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचं स्वागतानिमित्त 8 दिवसाच्या काळात दानपेटीतून 6,12,91,875 रुपये देणगी, काउंटरद्वारे 3,22,27,508 रुपये, PRO सशुल्क पासद्वारे 1,96,44,200 रुपये, डेबिट क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, DD व मनी ऑर्डरद्वारे 4,65,73,698 रुपये अशी एकूण 15,97,37,281 रुपये देणगी रोख स्वरूपात प्राप्त झाली आहे। तसेच सोने 809,220 ग्राम रुपये 54,49,686 व चांदी 14 किलो 398 ग्राम रुपये 9,93,895 देणगी प्राप्त झालेली आहे। अशा प्रकारे विविध माध्यमातून एकूण 16,61,80,862 रुपये देणगी संस्थानाला प्राप्त झाली आहे। तसेच या कालावधीत श्री साई प्रसादालयात 6 लाखाहून अधिक साई भक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला। तर सुमारे 1,35,000हून अधिक साई भक्तांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला। याबरोबरच 9,47,750 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली। याद्वारे 1,89,55,000 प्राप्त झाले। याबरोबरच 5,98,600 साई भक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला। श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय, श्री साई प्रसादालय, मोफत भोजन संस्थानाच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरिता, साई भक्तांच्या सुविधांकरिता उभारण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरिता करण्यात येत असल्याचं श्री गाडेलकर यांनी सांगितलं। ग्रामीण प्रतिनिधी नाशिक, पांडुरंग बिरार। नाताळच्या सुट्टीपासून तर 9 वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास 9 दिवसामध्ये 8 लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे बाबांच्या झोळीमध्ये दान टाकतात। या कालावधीमध्ये जवळपास 16,61,00,000 दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये 6,12,00,000, देणगी काउंटरवर 3,22,00,000 आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते 4,65,00,000 दान प्राप्त झालेले आहे। आरती पासच्या माध्यमातून 1,96,00,000ची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे। याच कालावधीमध्ये एक सोन्याचा हार 203 ग्रॅम वजनाचा, एक सोन्याचा मुकुट 200 ग्रॅम वजनाचा, असं एकूण 800 ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि 14 किलोची चांदी प्राप्त झालेली आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।